आमची घोर कक्कया समाजाला वेगळं आर्थिक विकास महामंडळ मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही मागील 2022 पासून करतोय आणि ही मागणी पूर्ण होण्याकरता त्यांना लागणारा जी माहिती आहे शासनाची परिपूर्ण आम्ही दिलेली आहे आणि 2022 पासून आम्ही आंदोलन करतो। 2024 ला 28 जून 2024 रोजी देखील आज ज्या पद्धतीचं धरणे आंदोलन आहे त्या पद्धतीचं धरणे आंदोलन आम्ही केलेलं होतं आणि त्यावेळेला देखील शासनानं आमच्या ढोर कक्कया समाजाची दखल घेऊन आम्ही जे सातत्याने आंदोलन करतोय त्याची दखल घेऊन त्यावेळेचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ढोर समाजाला वेगळं आर्थिक विकास महामंडळ देतो अशा प्रकारची घोषणा अधिवेशनामध्ये केलेली होती, परंतु प्रत्यक्ष त्याचा आदेश किंवा जीवन आजपर्यंत निघाला नाही आणि म्हणून त्याच्यानंतर इलेक्शन आलं, आचारसंहिता आली, पुन्हा मग आपल्याला माहित आहे की शासनामध्ये मंत्रिपद बदलली गेली। पूर्वी एकनाथ शिंदे साहेब होते, नंतर फडणवीस साहेब आले। ही रचना जी बदलल्यामुळं आम्ही थोडा काळ थांबलो होतो की चला शासनाला थोडासा वेळ दिला पाहिजे आणि म्हणून आम्ही 6 महिने थांबलो आणि 6 महिन्यानंतर गेल्या मार्च पासून आम्ही पुन्हा एकदा सुरुवात केली आणि शासन दरबारी आम्ही सातत्याने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत। शासन दरबारी सगळ्यांना भेटलोय, सचिव आहेत, मंत्री आहेत, आमदारांच्या माध्यमातून आम्ही सगळ्याला भेटतो आहे, तरी देखील या ठिकाणी आमच्या मागणीला यश मिळालं नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जो ढोर कक्कया समाज आहे त्यांची आम्ही बैठक बोलवली आणि आम्ही विचार केला सर्व मंडळाच्या वतीनं की बाबा जर आदेश काढत नसतील तर पुन्हा एकदा आंदोलन करावं का आणि महाराष्ट्रातील ढोर कक्कया समाज बांधव समाज संघटना विविध संघटना महाराष्ट्रातील यांच्या माध्यमातून ठरवलं गेलं की 7 जुलैला 30 जून रोजी अधिवेशन सुरू होत आहे आणि 7 जुलैला आपण पुन्हा एकदा धरणे आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रातील ढोर कक्कया बांधव आहे त्यांना बोलवायचं आणि या ठिकाणी आंदोलन घ्यायचं आणि आपण पाहताय सकाळपासून कमीत कमी 10 ते 12 हजार लोक या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत, जिल्ह्यातून खेड्यातून तालुक्यातून या ठिकाणी ती आलेली आहेत आणि आज त्यामुळे पुन्हा एकदा सन्माननीय समाज कल्याण मंत्री आम्हाला बोलवलेलं होतं। आमची शिष्टमंडळ या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्या ठिकाणी देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, त्यांना क्लिप देखील दाखवली। एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये विधानसभेमध्ये जेव्हा घोषणा केली की ढोर कक्कया समाजाला मी महामंडळ देतोय त्याची क्लिप देखील त्यांना आम्ही ऐकवली, तेव्हा त्यांनी सांगितलं तुमचं म्हणणं मला पटलेलं आहे। सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनी त्याला स्पष्टपणे अनुमती दिलेली आहे, परंतु आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची अनुमती घेणं गरजेचं आहे आणि आज सभागृहामध्ये फडणवीस साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही आता लागलीच बोलणार आहेत आणि त्यानंतर त्यांची अनुमती घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या आदेशाची मंजुरी घेऊन येणाऱ्या अधिवेशन संपेपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्या ढोर कक्कया समाजाला आम्ही महामंडळ आर्थिक विकास महामंडळ 100% देणार आहोत अशा प्रकारची घोषणा सन्माननीय समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांनी केलेली आहे। पुणे मंडळाचा अध्यक्ष आणि वीर कल्याण मंडळाचा सहकारी मी आपलं सांगू इच्छितो की आज जी चर्चा झाली आमचं शिष्टमंडळ जे बोलवलं होतं विधान भवनामध्ये त्या चर्चेनुसार मी आपणास सांगतो की हे 100% पूर्ण करणार असं त्यांच्या देहबोलीवरून मला स्पष्ट दिसत होतं, कारण त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की फक्त आम्ही सीएम साहेबांना कानावर घालतो, फक्त आता विधानसभेत जाऊन हाऊसमध्ये जाऊन कानावर घालतो आणि कानावर घालून आम्ही ताबडतोब येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हातावर टाकतो आणि सुद्धा GR काढतो। त्यामुळे आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि आम्ही पॉझिटिव्हली घेऊन आम्हाला वाटतं की 100% यशस्वी होणार। तरी आपण विचारल्याप्रमाणे जर नाही झालं तर मात्र आम्हाला मग समाजाची मिटिंग घेऊन सर्व समाजाची मिटिंग घेऊन त्याच्यावरती धोरण आम्हाला आखावं लागेल, त्या मात्र ते मात्र शंका नाही।